Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. हॅलो नमस्कार. मुंबई तकच्या ब्रँड मराठी या आमच्या नव्या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड तुम्हाला दिसलाच असेल. सारंग साठे आहे आपल्यासोबत भाडीपाचा. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये. आणि जरी त्यांच्या म्हणण्यानुसार शास्त्र असतं ते असं जरी असलं, मुलाखतीचं कुठलंही आपण पाहिलं की त्यातलं शास्त्र असतं की तुमची सुरुवात कुठून झाली वगैरे वगैरे सगळं विचारायची. पण आय गेस सारंग साठे किंवा भाडीपा हे महाराष्ट्रासाठी अजिबातच नवखं नाही आहे. त्यामुळे भाडीपाची सुरुवात कशी झाली, सारंग साठेंनी कशी ती सुरुवात केली, त्याचं नाव कसं पडलं याबद्दलचे या आधीसुद्धा खरं तर मुंबई तकवर इंटरव्ह्यूज झालेले, तुम्ही तेही पाहू शकता. आज आपण खास करून ब्रँड मराठीमध्ये सारंगला बोलवलेलं आहे. याचं कारण आहे ब्रँड मराठीचा उद्देश हा आहे की एकतर जे मराठी उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, ते तुमच्या समोर आणण्याचा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असणार आहे. पण त्याचसोबत व्यवसाय म्हटलं की आता जुने पॅटर्न्सच फक्त राहिलेले आहेत असं नाही. आपण डिजिटल युगात आहोत. त्यामुळे काही व्यवसाय किंवा आपण ज्याला म्हणू की नोकरी नाही म्हणता येणार त्याला, पण एंटरप्रेन्योर्स जे आहेत ते डिजिटली सुद्धा होत चाललेले आहेत. त्यामुळे भाडीपा हे त्यातलं एक मराठीतलं खूप मोठं नाव आहे की ज्यांनी सारंगने आणि त्याच्या टीमने खरं तर ती सुरुवात केली आणि आज तो एक खूप मोठा ब्रँड तयार झालेला आहे. स्पॉन्सर्स त्यांना खूप मोठ्या प्रमाणात येत असतात, हेच त्याचं एक खूप मोठं प्रतीक आहे. लोकांचा खूप रिस्पॉन्स असतो, हे त्यातलं एक प्रतीक आहे की भाडीपा हा किती मोठा ब्रँड मुंबईत झालेला आहे, महाराष्ट्रात झालेला आहे आणि अगदी भारतात आणि जगभरात सुद्धा त्यांची व्ह्यूअरशिप आहे. आणि म्हणूनच आत्ताच्या या डिजिटल युगामध्ये एखादा ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे किती आव्हानात्मक असतं, त्याच्यामध्ये काय काय क्रिएटिव्हिटी असते, या सगळ्या गोष्टी आपण या इंटरव्ह्यूमधनं एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला सुद्धा याबद्दलची सारंगच्या उत्तरातनं, माझ्या प्रश्नातनं जे तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. सुरुवात करूया. सारंग, मी तुला नाही विचारणार कशी सुरुवात झाली वगैरे, आपण आता ती सगळ्यांना कल्पना आहे. पण साधारण 10 वर्ष होतील या वर्षी, हे 10व्या वर्षात आहोत आम्ही. हां, राईट. सो 10 वर्षांपूर्वीचं जेव्हा भाडीपा जन्माला आलं तेव्हाचा तू आणि आत्ताचा तू, तुला काय फरक वाटतो? केस पांढरे झालेत नाही. काय झालंय, मला खूप एकतर थँक्यू की तू भाडीपाला ब्रँड म्हणून संबोधलंस. भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो, अरे तो क्रिएटर आला आणि त्यांचं बघ तुमच्याहून जास्त आत्ता फॉलोईंग आहे आणि हे ते. तर आम्ही क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स नाही, आम्ही ब्रँड भाडीपा, डिजिटल ब्रँड भाडीपा असं म्हणूनच यायचं ठरवलं होतं. आणि येताना त्याच उद्देशाने आलो होतो की आम्हाला फक्त भाडीपा ही एक यूट्यूब चॅनल आहे किंवा भाडीपा हा एक शो आहे असं म्हणून यायचं नव्हतं. त्यामुळे जेव्हा आलो तेव्हा तर कित्येक लोकांना अमय निपुणचा चॅनल आहे असं वाटायचं, कारण कास्टिंग काउचपासून आम्ही सुरुवात केली. त्यानंतर मग काही लोकांना वाटलं होतं की आई आणि मी मध्ये जो आलोक आहे त्याचा चॅनल आहे. मग हळूहळू त्याच्यामध्ये जेव्हा माझ्यावर विनोद व्हायला लागले की आमचा फाउंडर आहे आंघोळ करत नाही आणि हे तेव्हा लोकांना कळलं की कोण त्याच्या मागे आहे. मग पॉला आणि मी सुद्धा आणि अनुषा आमची जी तिसरी को फाउंडर आहे, आम्ही तिघांनी भरपूर पब्लिक अपीअरन्सेस सुरू केले. आय थिंक आमचं 1 वर्ष जेव्हा पूर्ण झालं तेव्हा. पण सांगायचा मुद्दा असा की आम्ही ब्रँड म्हणूनच एस्टॅब्लिश व्हायचं ठरवलं होतं. आम्हाला भाडीपा हा एक स्टुडिओ वाटतो ज्याच्या छत्रछायाखाली वेगवेगळ्या गोष्टी चालतात. मग ते मराठी स्टँडअप कॉमेडी असेल, आम्ही अगदी सुरुवातीच्या काळात मराठी हिपहॉपसुद्धा केलं आणि आम्ही आता पुन्हा त्याच्याकडे वळू. त्याच्यानंतर आम्ही काय म्हणतात क्रिएटर इकॉनॉमी तयार करायचा प्रयत्न केला. 4 चॅनल आता ॲक्च्युली चालवतो आहे, अजून 2 आम्ही चालू करणार आहोत. सो उद्देश असा होता की एका व्हॉईसनी, एखाद्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शैली आहे, ह्या शैलीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणायचं. आणि ती शैली काय, तर ती अत्यंत आत्ताचा आवाज असला पाहिजे. आय मीन तुम्ही पण एक्झॅक्टली ते करताय की टेलिव्हिजनकडनं एका अल्टरनेटिव्ह स्पेसमध्ये जाऊन आत्ताच्या मुलांना काय बघायचं, की आत्ताच्या पिढीला काय बघायचं आहे आणि आत्ताची भाषा काय त्या भाषेत प्रेझेंट करूयात. तर तसं होतं. तर आत्ता 10 वर्षात गेला काय फरक पडला आहे, तर फायनली आम्ही ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश झालो आहे. पहिली 5 वर्ष तर हेच सांगण्यात गेलं की आम्ही काहीही करू शकतो. लोकांना असं वाटायचं की ह्यांनी एक केलं की तेच करत राहावं. तेच क्रिएटर्सकडनं अपेक्षित असतं. म्हणजे आता आपण अथर्वचं कॉन्टेंट बघितलं, डॅनीचं कॉन्टेंट बघितलं किंवा मराठीमध्ये, तर ते त्या एका शैलीतलं काम किंवा एका प्रकारचे कॉन्टेंट बनवत राहतं. तिथून ब्रांच आऊट होऊन आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं करायचं आहे हे एस्टॅब्लिश व्हायला 10 वर्ष लागली. आणि त्याच्यामुळे तो टप्पा आत्ता कुठेतरी पूर्ण झाला आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही आत्ता गेल्या वर्षी डिक्लेअर केलं की भाडीपा काट टाकतोय म्हणून. तर आता भाडीपा पुढच्या पिढीसाठी तयार आहे. हे अख्खं जेन-झी, जेन ए दोघांसाठी. हो, त्या जेन ए सुद्धा आम्ही काही हायर केलेत जे आता त्याच्यावर काम करणार आहेत. पण आता जेन-झी आणि जेन एसाठी, कारण मिलेनियल्ससाठी जे 10 वर्ष करायचं होतं ते करून झालं.
आता जेनझी जेनेसाठी काहीतरी करायचं अशा उद्देशाने आम्ही आमची अख्खी टीम बदलली आहे. आता ते नव्या व्हॉईसनी नव्या पद्धतीने ते करतील. पूर्वी दर 20 वर्षांनी पिढी बदलायची, आता 5 वर्षांनी बदलते असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक पूर्ण नवीन व्हॉईस सुरू करून भाडीपाचे जे डुड्डाचारी आहेत माझ्या वयाचे त्या सगळ्यांनी फिल्म्स आणि म्युझिककडे वळावं असं उद्देश आहे. वय काढली आहेत सारंगने. मला असं वाटतं की लोकांनी गेस करावं फक्त की सारंगचं वय काय असेल, कारण की मीच खूप चुकीचं गेस स्वतःवर इतके विनोद केलेत आता माझ्या वयाबद्दल. माझा पहिला जो व्हायरल विनोद होता, मला त्यांनी शिव्या पडल्या. शिव्या तर सगळ्याच विनोदांनी पडल्यात, पण तो असा होता की तेव्हा माझं वय 38 होतं, आता 42 आहे. तर 4 वर्षापूर्वी एक विनोद केला होता. तर तेव्हा मी असं म्हणायचो की माझं वय 38 आहे, पण माझं वय तुम्ही शक्यतो 30च धरा, कारण मी पहिली 8 वर्ष सदाशिव पेठत राहिलो आहे. तर त्या माझी वाढ आजच काही झाली नाही तेव्हा. बापरे. आमचेही खूप खरं तर पुण्याचे प्रेक्षक आहेत. आय एम शुअर की त्यांनी याच्यावर पुन्हा एकदा कॉमेंट्स टाकाव्या की त्यांना काय वाटतं. पण तू जसं म्हणालास तसं की 10 वर्षांपूर्वी तुम्ही अनेक गोष्टी एक्सप्लोअर करून बघत होतात, पण 10 वर्षापूर्वी आत्ता जसं डिजिटल प्लॅटफॉर्म्सना पाहिलं जातं की हे पण एक सोर्स ऑफ इन्कम असू शकतं, हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम असू शकतं. त्यातले अनेक बॅरियर्स गळून पडले. कारण मधल्या काळामध्ये खूप असे आरोप व्हायचे की तुम्ही काळे असाल तर तुम्हाला काही मिळत नाही, तुम्ही हाईटने छोटे असाल तर तुम्हाला काही मिळत नाही, तुम्ही लुक्स वाईज ग्रेट नसाल तर तुम्हाला काही मिळत नाही, असे खूप काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे अनेकांना संधी मिळाल्या नाही. आणि हे सगळे बॅरियर्स डिजिटल युगाने खोडून काढलेले आहेत. पण ही 10 वर्षापूर्वी स्थिती नव्हती. त्यावेळेला जर तुम्हाला एखादी स्टोरी टाकायची असेल किंवा एखादा कॉन्सेप्ट सुद्धा लोकांसमोर ठेवायचा असेल तर इधर मूवीज काढा, नाटकं करा, सिरियल्स काढा, ही सगळी माध्यमं होती. अशा ह्याच्यात डिजिटली आपण ते करावं हे कसं सुचलं किंवा का सुचलं? म्हणजे तो विश्वास कसा होता की डिजिटली सुद्धा आपण एक खूप मोठा ब्रँड बनू शकतो, जेव्हा ते विश्वास नव्हतं डिजिटल? सो 3 लेवलवर ते झालं. त्याचं जर का आपण म्हणत बांधणी जी आहे ती पॉलानी केली आहे की असं झालं पाहिजे म्हणून. त्याचं कारण ती जसं आपण टी व्ही बघत लहानाचे मोठे झालो आहे, ती यूट्यूब बघत लहानाचे मोठे झाले. कारण की तिकडे कॅनडामध्ये यूट्यूबचा शिरकाव खूप आधी झाला. आपल्याकडे पण यूट्यूब होतं, पण यूट्यूब कशासाठी वापरलं जात होतं तर म्हणजे आता एव्हरेस्ट असेल किंवा व्हिडिओ पॅलेस वगैरे ह्या प्रकारचे जे सिनेमाचे चॅनल्स आहेत त्यांची गाणी बघायला किंवा कलाकारांचे इंटरव्ह्यूज वगैरे ह्याच्यासाठीच होतं. यूट्यूब हा कॉन्टेंट बनवायची जागा आहे किंवा इथे इन्फोटेनमेंट होऊ शकतं ह्याचा विचार आपल्याकडे नव्हता, कारण आपण ते करत नव्हतो. भारतात जस्ट चालू झालं होतं. TVF, AIB यांची 1-1.5 वर्ष पूर्ण झाली होती. त्यांचे सगळ्यांचे 2-2, 3-3 लाख सबस्क्रायबर्स झाले होते. त्यामुळे होऊ शकतं ह्याची एक पॉसिबिलिटी तयार झाली होती. ते बघून पॉलाला असं वाटलं की मराठीत काय, म्हणून आम्ही सर्च केलं आणि काहीच नव्हतं. म्हणजे जे काही होतं ते असंच होतं की 1-2 इंटरव्ह्यूज आहेत किंवा काहीतरी गप्पा आहेत किंवा गाण्यांचा कार्यक्रम आहे, कवितांचा. कोणी कॉन्टेंट बनवलं नव्हतं खास यूट्यूबसाठी. जे शूट केले ते तिकडे टाकलं होतं. तर तेव्हा ते एक फॅक्टर झाला पॉलाच्या मनात जे आलं. दुसरं मी एक शो केला होता ब्रिंग ऑन द नाईट नावाचा. हा MTVचा शो होता जो 2012 साली आला होता. त्या शोमधले जर का लोक आपण धरली तर त्यांनी एक लक्षात येतं की तो स्रोत मानला जाऊ शकतो ऑलमोस्ट असं. कारण काय त्याच्यामध्ये त्याचे रायटर्स होते AIBचे रायटर्स. हुसेन दलाल वन ऑफ द डायलॉग रायटर होता, ज्यांनी पुढे ब्रह्मास्त्र, ये जवानी है दिवानी आणि भरपूर सारे, इवन आपला तो भुवन बामचा शो काय ते ताजा खबर, तर तोही त्यांनी लिहिला आहे. त्यांनी फर्जी लिहिला आहे असं. तो त्यामुळे ते लेखक आहेत त्या शोचे, ज्यांनी डिजिटलवर खूप काम केलं आहे. दुसरीकडे ते त्याच्यामध्ये ॲक्टर्सपैकी मी, हुसेन, अर्जुन माथुर जो मेड इन हेवनमध्ये होता आणि एक पॅट्रिक ग्राहम ज्यांनी घूल नावाचा शो, नेटफ्लिक्सचा पहिला शो बनवला. तर त्यामुळे आम्ही सगळे इव्हेंच्युअली डिजिटलकडे गेलो. तर ते MTVचा जो शो होता त्याच्यामध्ये असं झालं की ते चालू असताना भारतात सेन्सरशिप आली आणि ते रात्री आपण 11 नंतर जे R-रेटेड शोज दाखवू शकायचो पूर्वी, तर ते बंद झाले. आणि ह्याच्यामध्ये फाऊल लँग्वेज होती, अल्कोहोल होतं, मारामाऱ्या होत्या, व्हायलन्स होतं. तर त्याच्यामुळे त्यांचं असं झालं की आता काय करायचं, म्हणून हेच ते यूट्यूबवर पण रिलीज करायला लागले. TVवर सेन्सर्ड व्हर्जन आणि अनसेन्सर्ड व्हर्जन, कारण शूट अनसेन्सर्ड झालं होतं, ते यूट्यूबवर टाकायला लागले. आणि त्याला वेड्यासारखा प्रतिसाद मिळाला त्या काळी. आणि आम्ही सगळे शॉक्ड होतो की TVवर तर कोणी बघत नाही, आम्हाला रस्त्यावर का ओळखतायत किंवा का म्हणजे आयकॉनिक कॅरेक्टर झाली आहे ते. तेव्हा कळलं की दिस इज द पॉवर ऑफ यूट्यूब, की तिकडे सगळी तरुण मुलं आहेत. त्यामुळे यूट्यूबवर ते एकदम ऑब्व्हियसली AIB आणि ह्या लोकांनी आधी पिकअप केलं आणि दे स्टार्टेड वर्किंग ऑन इट बिफोर अस. 3-3, 4-4 वर्ष आम्हाला थोडं जागा व्हायला वेळ लागला आणि मग त्यातनं ते आलं.
बट एखादा म्हणजे आता खूप लोकांच्या मनात हे असतं, खूप सर्रास कॉन्टेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स खास करून इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात आणि त्यांना असं पटकन दिसतं की अरे वा, ह्यांना तर मिलियन्स व्ह्यूज आहेत, खूप बॅक टू बॅक व्हिडिओज टाकतात तरी सुद्धा मिलियन्स व्ह्यूज येतात, लगेच फेमस होतात, त्यांना स्पॉन्सरशिप्स मिळते. तो सगळा जो ग्लॅमर त्यातला असतो ना, तो फक्त दिसतो, त्याचं बॅक ऑफिस जे सगळं काम सुरू असतं ते नाही दिसत. सो कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा तुमच्यासारखे ज्यांना काम करायचं आहे त्यांना काय सल्ले देशील की काय करावं लागतं? तुम्ही ते फक्त ते आपल्याकडे म्हणता ना, फक्त पुस्तकाच्या कव्हर्सने आतलं पुस्तक जज करायला जाऊ नका, तसं ह्या सगळ्या दिसणाऱ्या फक्त स्क्रीनवरच्या ह्याने काय जज नाही केलं पाहिजे? कुठे कॉन्टेंट क्रिएटर्स चुकतील असं तुला वाटतं? तू अर्ध्याच्या वर कॉन्टेंट क्रिएटर्सचे जर का पोस्ट बघितले ना, अगदी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट असं असतं की पहिल्यापासून फेमस आहेत, खूप कमी वेळा. अर्ध्याचे, आता डॅनीनी परवा एक व्हिडिओ टाकला की तो किती वर्ष प्रयत्न करत होता, त्याचं काय झालं. नील करण जे ऑरेंज ज्यूस गँग आहे, ते माझ्याकडे जॉईन व्हायच्या आधीपासून कॉन्टेंट बनवत आहेत. मग त्यांनी बाहेर एका ठिकाणी पुण्यात प्रयत्न केला, मग माझ्याकडे आले आणि मग त्यांनी त्यांचा सक्सेस जो बाहेर पडल्यावर जो झाला आहे तो झाला आहे. सो टप्पे त्यांनी खूप बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आता अमुक तमुक सारखा चॅनल आहे जो पॉडकास्टमध्ये एकदम आहे. तर शार्दूल त्याच्या मागे जो एक वन ऑफ द ब्रेन्स आहे, शार्दूल ओमकार, त्यातला एपिसोड आहे ब्रँड मराठीमध्ये. तर शार्दूल आधी पॉलिटिकल ॲनालिस्ट म्हणून काम करत होता. त्यांनी बी बिरबल नावाच्या कंपनीमध्ये अनेक सिनेमांचं डिजिटल काय म्हणूयात आपण प्रमोशन्स केलेले आहेत. दादा एक गुड न्यूज आहे वगैरे ह्या नाटकांच्या वेळेसही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी भाडीपाचं अकाउंटही चालवलेलं आहे, त्यांनी विषय खोलचंही अकाउंट चालवलेलं आहे. त्यांनी त्याच्यानंतर बाहेर जाऊन त्याच्या कुठेतरी एक एजन्सी काढून तिथेही डिजिटलचं काम केलेलं आहे. त्या सगळ्या एक्सपिरियन्समधनं त्यांनी अमुक तमुक चालू केलं आहे. आणि त्यामुळे अमुक तमुक आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इतर पॉडकास्टमध्ये. वायफळचा जो सुयोग जो आहे, सेम स्टोरी, त्याच्या मागे किती मेहनत आहे आपल्याला अंदाज नाही आहे. वायफळ त्यांनी जर्मनीमधनं भाटुपासाठी कॉन्टेंट बनवलं आधी आणि तो तिथे राहून ट्रॅव्हल ब्लॉग्स वर्षानुवर्ष करत होता, काहीही वर्क होत नव्हते. त्याला इथे आला त्याचा व्हॉइस सापडला की व्हॉट ही इज गुड ॲट इज कॉन्व्हर्सेशन्स. आमचा भाटुपा चॅनल, त्याच्या रामय कदम आता तो खूप फेमस होत चालला आहे. तर तो वर्षानुवर्ष वर्कशॉप्स करतोय, लहान मुलांना शिकवतोय, रचना संसदमध्ये होता, हे होता. त्यांनी भाडीपामध्ये येऊन सुद्धा 3 फेल्ड एक्सपेरिमेंट्स केलेत आणि ते कोणाला विसरून जाणार लोक, कारण की त्यांनी आधी एक पॉडकास्ट चालू केला, ऐकावं जनाचं करावं मनाचं, ते चाललं नाही. त्यांनी एक कॅम्पस भंकस नावाचा एक स्टँडअप प्रोग्राम चालू केला कॅम्पसमधल्या मुलांसाठी, ते वर्कआउट नाही झालं. मग त्यांनी एक लफडी नाही क्रांती नावाचा एक म्युझिक पॉडकास्ट चालू केला, तो वर्कआउट नाही झाला. पण ह्या सगळ्यातनं जे तो शिकला फेलियर्समधनं, त्याच्या बेसिसवर त्यांनी भाटुपा उभं केलं. सो आय थिंक प्रत्येकाला, कारण काय हे प्लग अँड प्ले सारखं आहे ना, तुम्ही लावून बघा, चालू करून बघा, काय होतं कळेलच तुम्हाला आपोआप. तर त्याच्यामुळे बिकॉज इंटरनेटवर तुम्हाला सगळ्याचं ज्ञान अवेलेबल आहे, तुम्ही करत राहा आणि त्यातनं सापडत जाईल. पण त्यातली कन्सिस्टन्सी इज द की, किती दिवस आणि काय. तर आणि हे कुठले आहे म्हणजे मी नाही, मी आत्ता प्राजक्ता कोळीचा टी शर्ट घातला आहे त्यामुळे तिचं मर्ज घातलं आहे. पण प्राजक्ता असेल जे तुमची पण तशी एकत्रच सुरुवात झाली, पण ती पण 2015 ती आमच्या जस्ट एक 6, मी म्हटलं तसं आम्ही सेकंड जनरेशन आहोत. मी पटापट जनरेशन बदललं. तर प्राजक्ता, AIB, TVF वगैरे हे सगळ्यांनी आधी चालू केलं. प्राजक्ताचे जेव्हा 3 लाख सबस्क्रायबर्स होते, आमचे 33,000 होते तेव्हा आम्ही एका इव्हेंटला भेटलो आणि तशी आमची आणि तिने खूप गाईड केलं आम्हाला. तर कन्सिस्टन्सी इज द की. हे प्रत्येक माणूस भुवन बामपासून म्हणजे अगदी पहिल्या स्टार यूट्यूबरपासून ते तू आत्ता अगदी नवीन परवा म्हणजे आपण तेजस म्हणजे जे आपले तिखा बनाव आणि हे लोक मनीष शेटे, तेजस शेटे ह्यांना विचार, सगळेजण हेच सांगतील कन्सिस्टन्सी इज द की. आणि तुम्हालाही आय थिंक त्याचा अनुभव असेलच. येस, बट न्यूज येत राहतात. म्हणजे असं कधी होत नाही की आज काय बातमीच नाही आहे, असं कधी होत नाही. ती एकतर महाराष्ट्राच्या लेवलला असते, भारतीय लेवलला असते किंवा इंटरनॅशनल लेवलला असते, पण न्यूज या असतातच. तुमच्या ह्याच्यात जनरेट करावं लागतं. मला तेच होतं की म्हणजे आता तुम्ही एवढे सगळे जॉनर्स किंवा पैलू एक्सप्लोर केलेत की तुम्ही घरातलं ते आई आणि मुलांचं एक्सप्लोर करून झालेलं आहे, टुरिझम म्हणजे भाटुपाचं जसं म्हणाला ते एक्सप्लोर करून झालेलं आहे. त्याच्यानंतर भावनिक सुद्धा काय काय गोष्टी आहेत, जसं की 2 जण जातात एका ट्रिपमध्ये आणि ते एकमेकांशी बोलतात, तो संवाद. हां, ते सो पेंडिंग ट्रिप बरं. त्याच्यात एक तर तुझा आणि एक रसिकाचा पण एपिसोड आहे. सो खूप वेगवेगळे जॉनर्स तुम्ही एक्सप्लोर केलेले आहेत. कुठला अजून असा आहे की जो तुला वाटतं की हा एक्सप्लोर करायचा भाडीपाचा राहिला आहे किंवा करावा असा वाटतोय?
सो एक डेफिनेटली जे खरं तर डिजिटलला गरजेचं पण आहे आणि वर्कही होईल ते म्हणजे थ्रिलर्स. कारण काय शेवटी का आपण इवन नेटफ्लिक्सचे सगळे जे सगळ्यात टॉपचे शोज सगळे थ्रिलर्स आहेत, वेदर इट बी स्क्विड गेम्स आणि ह्या सगळ्या, त्या सगळ्यामध्ये थ्रिल हा त्यातला एक क्रुशल फॅक्टर आहे. त्यामुळे आम्हाला ते डेफिनेटली करायला आवडेल एका पॉईंटला. त्याचं ऑब्व्हियसली यूट्यूबच्या लेवलला त्याचे बजेट्स मिळणं अवघड असतात म्हणूनच कोणी करत नाही. सो तो एक आमचा जॉनर नक्की असं वाटतं. आणि दुसरं म्हणजे म्युझिक. मला असं वाटतं की मराठी म्युझिकला एक वैयक्तिक नवीन दिशा म्हणजे त्याची आपली आपली दिशा पाहिजे. आत्ता आपण ते सगळं आपण त्याला आपण म्हणतो सिंगल्स रिलीज होत आहेत सगळ्यांचे. अजूनही आपल्याकडे अल्बम कल्चर नाही, रेकॉर्ड कल्चर नाही, आपल्याकडे म्युझिकसाठी कम्युनिटी नाही आहे. ज्या प्रकारे पंजाबी म्युझिक ज्या स्केलला गेलं इंटरनॅशनली तेवढी ताकद आहे मराठीमध्ये. तर म्युझिक आणि थ्रिलर्स ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी करायला आवडेल. पण भाडीपाचा ऑडियन्स कसा आहे, म्हणजे मला हे प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं की जसं टेलिव्हिजनला ना TRP खूप आम्हाला बोललं जातं, TRPवरनं, पण TRP यायला पण एक आठवडा लागतो आणि त्याच्यानंतर कळतं की तुम्ही गेल्या आठवड्यात केलेलं काम नेमकं कसं चाललंय, काय चाललंय, ह्याचं रेटिंग्स हे नंतर कळतं. आपल्याकडे डिजिटलला लगेच कळतं, लगेच की किती लोक आत्ताचे हे बातमी पाहतायत किंवा तुमचा कॉन्टेंट पाहतायत आणि मग तो कुठल्या रिजनमध्ये जास्त पाहिला जातोय, कुठल्या वयोगटातले जास्त पाहताय, जेंडर वाईज कोण जास्त पाहताय, हा सगळा ऑल्गोरिदम लगेच अवघ्या 24-48 तासांमध्ये सुद्धा रेडी होतो. भाडीपाचा ऑडियन्स हा नेमका कोण आहे, मराठीत किती आहेत, अमराठी किती आहेत, आणि जसे तुम्ही वेगवेगळे जॉनर्स एक्सप्लोर करताय, मराठी ऑडियन्सला सगळ्यात जास्त काय आवडतं? सो 3 टप्प्यात उत्तर देतो. पहिलं म्हणजे आमच्याकडे ऑडियन्स काय आहे, तर तेच तू जे सुरुवातीला म्हणले ह्यांच्याकडे ब्रँड्स येतात, त्याला एक मेन कारण ते आहे की आमच्याकडे कुठला ऑडियन्स आहे. आमच्याकडे स्त्रिया आणि पुरुष स्त्रियांचं जे आपण म्हणतो रेशो तो खूप बॅलन्स्ड आहे. 52% मेल आणि 48% फिमेल. तर तो बॅलन्स असल्याचा एक खूप मोठा फायदा आहे की आम्ही, कारण मॅक्झिमम जे आपण विलक्षण 40-40, 50-50 मिलियन व्ह्यूज असलेले आपण जे रील्स आणि हे सगळे बघतो, त्यांचा सगळ्यात मेन कन्सर्न हा आहे की इट्स पीक मेल कॉन्टेंट. त्याच्यातले जे पहिल्या जनरेशनला येतात त्यांना मिळतं, म्हणजे आता यूट्यूबर्समध्ये आशिष चंचलानी आणि बियुनिकला मिळणार, पण त्याच्यानंतर जे आले त्यांना तसे ब्रँड्स नाही मिळणार. कारण काय, त्यांनी तो निश कॅप्चर केलेला आहे. मग बाकीचे म्हणतात की नाही मला ओव्हरऑल पाहिजे. मग सेम करण नील, ऑरेंज ज्यूस गँगला ब्रँड्स मिळणार, कारण काय ते खूप आधी त्या पेक मिल रील्समध्ये आलेले आहेत, पण त्याच्यानंतर आलेल्यांना ते ब्रँड्स नाही मिळत. तर आम्हाला ते एकदम सुरुवातीला, कारण आम्ही सेकंड जनरेशन होतो, की AIB टाईपचं जर का आम्ही बनवत राहिलो असतो तर आम्हाला ब्रँड्स काहीच नसतं मिळालं आणि आम्हाला चांगला ऑडियन्सही नाही असतं मिळालं, कारण ऑलरेडी तो त्यांच्याशी आम्हाला कम्पेअर करणार. म्हणून मग आम्ही थोडा बॅलन्स्ड ऑडियन्सकडे कायम भर ठेवलेला आहे. मग त्यातल्या त्यात असं होतं की जसं तुला वाटलं आमचं ऑफिस पुण्यात आहे, खूप लोकांना वाटतं आम्ही पुण्याचे आहोत, तर त्यामुळे आमचा पुणे हा जवळपास 40% ऑडियन्स होता, 20% मुंबई होता, 30% आउट ऑफ पुणे मुंबई होता आणि 10% अब्रॉड होता. मग आम्हाला लक्षात आलं की हे काही बॅलन्स बरा नाही, कारण आपण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय महाराष्ट्रभरात. म्हणून मग आम्ही कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट घेतला, आम्ही कांदे पोहे काढला, ज्यांनी काय झालं की कोथरूडचं ऑडियन्स राहीलच आणि प्रत्येक शहरातले येऊन कोथरूडवर तसे उडतात, त्यांना आनंदच मिळेल त्यातनं, त्यामुळे तेही बघतील त्या कारणाने. त्यामुळे मग सांगली, कोल्हापूर, नागपूर, त्याच्यानंतर डोंबिवली, असं करत करत एक एरिया मिळायला लागले. प्लस पॅरलली आम्ही बेरोजगार केलं, ज्याच्यामध्ये तिन्हीचं रिप्रेझेंटेशन होतं. विदर्भातलं एक पात्र होतं सईचं, एक मराठवाड्यातलं पात्र होतं ते अक्षयचं म्हणजे जगदीशचं, आणि एक कोल्हापुरातलं पात्र होतं जे संभाचं. तर त्यामुळे हे तिन्ही एकत्र आल्यामुळे त्या तिन्हीचा पण ऑडियन्स मिळाला. तर आता रेशो एक्झॅक्टली उलटा आहे. पुणे मुंबई 40%च आहे, 60% बाहेरचा ऑडियन्स आहे आणि 10% आणखीन बाहेरचा ऑडियन्स आहे. डिजिटल ह्याच्यामध्ये, मीडियामध्ये, आणि खास करून जे तुमचं क्षेत्र आहे, आमचं तरी न्यूज मीडिया आहे, पण तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काय असं वाटतं की कशावर, म्हणजे ॲज अ ओनर म्हणून सुद्धा विचारणं आहे किंवा ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यांना काय गाईड करशील की कॉन्टेंटवर तर लक्ष द्यावंच लागतं, पण त्या पलीकडे सुद्धा अशा काय गोष्टी आहेत की जो तो कॉन्टेंट जगवतं किंवा त्याच्यामुळे तो कॉन्टेंट पुढे जातो? बरोबर. एक 2-3 गोष्टी आमचं, कारण ते भरपूर वेळा बोलणं होतं अल्गोरिदमबद्दल, की अल्गोरिदम सध्या काय आहे, त्याच्यामध्ये हे बसतंय की नाही बसत आहे वगैरे. तर एक आणि तुम्हालाही त्याचा अंदाज असेल की फॉर्च्युनेटली कुठलेही प्लॅटफॉर्म्स हे सेल्फ एज्युकेटिंग असतात, ते स्वतःच सांगतात तुम्हाला.
त्यांचे न्यूजलेटर्स निघतात, त्यांचे आपापले, म्हणजे आता इंस्टाग्रामवर एक क्रिएटर्स नावाचं हे आहे, पेज आहे, त्याला फॉलो केलं तर तेच सांगतात की आम्ही हे बदलतोय, आमचा कराउजल पोस्ट आता आम्ही त्याला प्रिफर करणार आहोत, आता आमच्यासाठी मोर दॅन शेअर्स इंटरॅक्शन्स महत्त्वाचे आहेत, हे स्वतःहून सांगतात ते की आम्ही कुठल्या दिशेने आता बघतोय. तर त्याच्यामुळे सतर्क राहणं एक. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं कॉन्टेंट बघताना दोन्ही भाव बाजूला ठेवणं, की अति एन्जॉय करणं किंवा जेलस होणं की ह्याचं का व्ह्यूज आले त्याच्याहून त्याचे का व्ह्यूज आहे त्याचा अभ्यास करणं हा महत्त्वाचा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मला पर्सनली वाटतं, प्रेक्षक कमेंट्समध्ये भरभरून लिहितात की आई आणि मी करत राहा, पण मला वाटतं इट्स डन. ओके, त्यामुळे आम्ही फायनल सीझन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. कांदेपोहे थांबलं कारण मला वाटलं की त्याचं संपलं आहे. म्हणजे का तर ते कमेंट्स आपला इको चेंबर असतो, आपले ऑडियन्स आपलेच फॅन्स असतात. पण जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला आपल्या ऑडियन्सच्या बरोबरीने बाहेरच्या ऑडियन्सना पण आत कसं आणायचा याचा विचार केला. पण हा का विचार असतो? कारण मध्ये ना एकदा ज्यावेळेला शाहिद करीना एकमेकांशी परत बोलायला लागले, असं इंस्टाग्रामवर सगळं तो सेट झालेला होता ऑल्गोरिदम, त्यावेळेला डिरेक्टरला विचारण्यात आलेलं होतं की जब वी मेट 2 आणायचा विचार वगैरे का. सो त्यावेळेला पण त्याचं उत्तर हेच होतं की नाही, तो एकच पुरेसा आहे, नाही आणायचा त्याचा सेकंड वर्जन. कारण काय आपण ज्याला म्हणतो कट्टरता, ओके, तर एक कट्टर ऑडियन्स असतो, ते खूप आवाज करतात आणि आपण त्या कट्टरतेला जर का म्हणजे भुरळ पडली आपल्याला त्याची, तर आपण त्यांच्यासाठी ते करत राहू आणि आपण एका साच्यात बांधले जाऊ आणि आपण प्रोग्रेस नाही होणार. म्हणजे मला असं वाटतं की एकतर ब्रीदर्स गरजेचे असतात. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की ते, मी कॉमर्सचा स्टुडंट आहे आणि जे काही आठवतं ते डिमिनिशिंग मार्जिन युटिलिटी, तर ते एक्झॅक्टली ते. सो इट्स लाईक की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा जितका तिटकारा किंवा कंटाळा यायला लागतो, दॅट इज डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तुम्ही खूप एखादी गोष्ट, फॉर एन एक्झाम्पल, की तुम्हाला 1 गुलाबजाम दिला, 2 दिला, तुम्हाला ते आवडतील, 10 दिल्यानंतर तुम्हाला ते कितीही गुलाबजाम तुमची आवडीची डिश असली तरी ते तुम्हाला नाही खावणार. आयदर ते 1-2-4 वर्षांनी खा, मग तुम्हाला त्याची पुन्हा एकदा भूक लागली असेल आणि तुम्हाला केव्हा, मग 3ला थांबा जिकडे माहितीये की इथे कहर व्हायला चालू झालेलं आहे, आता बस सॅच्युरेशन पॉईंट कळला पाहिजे. तर तेच लॉजिक आहे त्याच्यामागे. ओके. अजून एक आहे, म्हणजे जो माझा फेवरेट जॉनर आहे, बिकॉज आम्ही या फील्डमध्ये असतो, तो म्हणजे विषय खोल, की ज्याच्यामध्ये तुम्ही काही पॉलिटिशियन्स सोबत इंटरव्ह्यूज केलेले होते, बट त्याचा कॉन्सेप्टच, म्हणजे त्याची धाटणीच पूर्णपणे वेगळी होती की तुम्ही ते ब्लॅक अँड व्हाईट ठेवायचात. त्याचे पण फार सिलेक्टिव्ह एपिसोड्स केले तुम्ही, फार ते स्ट्रेच नाही केलं. आणि मला जेवढं कळलं तुझ्या आधीचे इंटरव्ह्यूज पाहून की तुझं फेवरेट आहे राजकारण, तुला रोज पाहायला आवडतं, तू दररोज राजकीय बातम्या सुद्धा पाहतोस, आवर्जून पाहतोस. सो काय वाटतं, कारण की आता जेवढं आम्हाला सांस्कृतिक खात्याकडनं समजतं, कुठलेही मंत्री असू दे किंवा कुठलीही सरकार असू दे, ह्याच्यामध्ये कोणी टार्गेटेड राजकीय पक्ष नाहीये, पण जेवढं टेलिव्हिजन संदर्भात विचार केला जातो, जेवढं चित्रपट सृष्टीबद्दल विचार केला जातो, नाटकांबद्दल विचार केला जातो, नाट्यगृहांबद्दल विचार केला जातो, तोही खरं तर पुरेसा होत नाही असे त्यांच्या तक्रारी आहेत. पण त्याच पद्धतीने हा जो नव्यानं आलेला सगळं डिजिटल युग आहे, त्यासाठी सुद्धा काय तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यावर सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे? सो 2 गोष्टी परत दोन्हीच होतं. ते कमी करण्याचं कारण आणि लिमिटेड करण्याचं कारण एक वेगळा प्रॉब्लेम होता की आम्ही जे करू पाहतोय त्याला किती लोक तयार होत आहेत. आम्हाला इच्छा होती की हा पॉलिटिकल असावा, म्हणजे नॉट ऑफकोर्स पॉलिटिशियन आहे, त्यांच्या रक्तात पॉलिटिक्स आहे. जसं तू कलाकाराबरोबर जरी रेसिपीचा व्हिडिओ केला तरी तो एखादी कविता म्हणणार आहे, तर त्यामुळे त्याला काही आपण नाही काही करू शकत, तो कलाकार आहे आणि त्याच्या अंगात तो किडा आहे. तसं पॉलिटिकल लोकांमध्ये पॉलिटिक्स असतं. उद्देश असा होता की त्यांनी जरा खुलून स्वतःबद्दल थोडंसं बोलावं, त्यांच्या चॉईस आहेत. 2-3 एपिसोड्समध्ये ते खूप चांगल्या प्रमाणात झालं, पण बाकी सगळीकडे असं झालं ना की त्याचा फोकस आम्हाला लक्षात आला की आपल्या पॉलिटिशियन्स, म्हणजे जसं तरी आता व्हायला लागले पॉडकास्टवर वगैरे जाऊन थोडं व्हायला लागलं, पण ज्या खुलेपणाने बोलायला, म्हणजे आता आमचा सुधीर मुनगंटीवारांच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप सुंदर मोमेंट आला की ज्यामध्ये त्यांची जी नात होती ती आली अचानक शाळेतनं का कुठून तरी, तर ते बदलले आणि आम्हाला तो माणूस बघायचा होता. आमचा हेतू होता की हा माणूस कसा आहे ते दाखवा लोकांना. आणि असं नाही की मला जरा पॉलिटिक्सला ह्युमनाइज करूयात वगैरे, पण आपल्याला कळलं तर पाहिजे ना ह्या माणसाचं काय, तो असा का रिॲक्ट होतो, तो असा का वागतो. आता राजसाहेब आहेत, तर त्यांचं अप्रतिम कलाकार आहे ना, म्हणजे आपण
आपल्याला माहीत म्हणजे ते सिनेमाबद्दल बोलायला लागले, म्युझिकबद्दल बोलायला लागले, तर आम्हाला ते एक्सप्लोअर करायचं आहे. मग आम्हाला खरं राज ठाकरे तेच आहेत. हो तेच आहेत, बरोबर, पलीकडचे. त्यामुळे आम्हाला त्या लोकांना तसं भेटायचं आहे. किंवा इवन ह्यांच्याबरोबर एक क्षण झाला होता आपल्या प्रणिती शिंदेबरोबर, की काहीतरी झालं आणि एक फूल पडलं होतं आणि त्या फुलावरनं त्यांना त्यांचं आवडतं गाणं आठवलं. पण हे शो संपल्यानंतर आठवलं. म्हणजे आम्ही त्यांना तिथपर्यंत सगळ्यांना प्रत्येकाला तिथपर्यंत नेऊ शकलो की काय म्हणायचं आहे आम्हाला. पण त्यांच्याकडे वेळ, ते आम्ही चूक अशी केली की ते आम्ही इलेक्शनच्या काळात केलं, ते नंतर करायला हवं होतं. पण ते सुद्धा वेळ तेव्हाच देतात. तर नंतर केलं असतं तर निवांत गप्पा मारल्या असत्या. तर आता आमचा उद्देश असा आहे की पुढच्या इलेक्शनच्या 1 वर्ष आधी चालू करायचं. म्हणजे आपल्याला ते तेव्हा वेळही देतील, ते थोडेसे खुलतील सुद्धा आणि त्यांचा हा काही हिडन अजेंडा नसेल. म्हणजे ते आता कुठलं गाणं मला आठवत नाही, मी नंतर ऑफ द कॅमेरा तुला सांगेन. प्रणिती त्यांनी एक गाणं सांगितलं की माझं फेवरेट गाणं आहे आणि मला त्या मगाशी ना त्या क्षणात ते आठवलं. तर मला असं झालं की अरे हे बोलायला पाहिजे, ह्यानी सेन्सिटिव्हिटी कळते. तर ते तिथपर्यंत आम्ही ड्राईव्ह करू शकलो का मनापासून ते मला माहीत नाही. ते त्याला तरीसुद्धा एक डिसेंट रिस्पॉन्स आला, पण आम्हाला ते करायचं आहे. पण कसे वाटले महाराष्ट्राचे राजकारणी? म्हणजे कोणी पिनपॉईंट करायची अशी तुला वाटलं तर कर ऑफकोर्स, पण कसे आहेत? खूप नाटकी वाटतात, खूप म्हणजे खूप लोकांचा हा समज आहे की त्यांच्यामध्ये एक ॲटिट्यूड असतो किंवा ते हातचं राखून असतात. पब्लिकली हो, पब्लिकली सगळेजण हातचं राखून वागतात, पण प्रायव्हेटली खूपच सुंदर माणसं आहेत सगळीच. आणि इवन त्यांना काही अडीनडीला जेव्हा कॉल करतो, म्हणजे आपण त्या विषयात शक्यतो माहीत नाही जाणार आहोत की नाही, पण मला एक माहिती आहे की मध्ये ट्रोलिंग आणि हे सगळं झालं होतं, तेव्हा कुठल्याही नेत्याकडनं कुठलाही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला. समर्थकांकडनंच प्रॉब्लेम होता. नेत्यांशी बोलल्यावर त्यांनी अत्यंत प्रेमानेच ते सगळं समजून घेतलं आणि प्रेमानेच वागले सुद्धा आणि प्रेमानेच समर्थनही दिलं सगळ्या गोष्टींना. पब्लिकली दे हॅव टू प्ले समथिंग, पण मी ॲज आय सेड आय एम अ कन्झ्युमर ऑफ पॉलिटिक्स. आणि माझं काय म्हणणं आहे की व्हॉट हॅज पॉलिटिक्स रिप्लेस्ड इज वॉर्स. म्हणजे तुम्ही युद्ध, लढाया, मारणे, भोचकणे आणि हे सगळं सोडून तुम्ही ते शाब्दिक ह्याच्यावर आणले. त्या शब्दांमध्ये व्हायलन्स येणार, कारण इट इज रिप्लेसिंग ब्लडशेड. तर ते होतं, टेक इट लाईक अ मॅन आणि विसरून जा असं वुमन जे काय. ऑडियन्सचाच विचार आपण आता बोलत होतो म्हणून ऑडियन्सबद्दल काय वाटतं तुला? म्हणजे कशा पद्धतीने ऑडियन्स किंवा आपले प्रेक्षक कॉन्टेंट कन्झ्युम करतात, त्यांचं प्राईम टार्गेट काय असतं? बिकॉज ज्या ट्रोलिंगला काही वेळेला तुम्हाला सामोरं जावं लागतं, बऱ्याचशा त्यातल्या ट्रोलिंगला आम्हालाही सामोरं जावं लागतं. ट्रोलर्सचं फक्त स्वरूप वेगळं असतं, भाषा काइंड ऑफ तीच असते. आणि आम्हाला पण बऱ्याचदा असं वाटत असतं की अरे हा तर बोलण्याचा अर्थही नव्हता, म्हणजे मी काय बोललो आणि काय समजले आणि हे काय पसरवत आहेत, असं खूप वेळेला आपल्याला सगळं वाटत असतं. आणि खास करून रिसेंटली झालेल्या केसेसनुसार स्टँडअप कॉमेडियन्स जास्त सफर होत आहेत त्याच्यामध्ये, किंवा जे पॉलिटिकल कॉन्टेंट क्रिएट करण्याचं, पॉलिटिकल सटायर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न होत आहेत, ते टार्गेट होत आहेत बोथ वेज. सो काय वाटतं ऑडियन्स बद्दल? ऑडियन्स कसा बदललाय तुला असं वाटतं 2016 ते आत्तापर्यंतचा? मॅम आता इंटरनेट आल्यापासूनच बदलत चाललाय. काय ना की आपण सगळ्यांना व्यक्त व्हायचं एक माध्यम दिलंय, ते सगळे व्यक्त होऊन घेणार. आणि म्हणजे गंमत वाटेल की मला भरपूर लोक, कारण कलाकार म्हणल्यावर लोकांना वाटतं डाव्या विचारसरणीचे असतील म्हणून, मला सगळ्यात जास्त ट्रोलिंग ॲक्च्युली डाव्यांकडनंच झालं आहे. माझे अनेक मित्र सोडून गेलेत जे डावेत आणि हे ते, की मला पटकन काय मैत्रीत पण आलं तू पण त्याचा बळी आहेस, कारण मी पण हे पाहिलेले उजवे डावे सगळे सोडून गेलेले. त्यामुळे काही इकडे आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या शिव्या पण आहेत आणि त्या आता मला सवयी झाले. तर ते होणार. कोणीही जर का सेंटरिस्ट विचार करत असेल किंवा कोणीही, कारण काय झालं की पहिल्यांदा लोकांना पब्लिकली आपलं मत मांडता येत आहे. इतके वर्ष काय त्यांना हे काय होतं, कोणीही चौकात उभं राहून भाषण देणं शक्य नव्हतं. न्यूजपेपर TV मध्ये जायचं असेल तर तुम्हाला संपादकीय थ्रू जायला लागणार. तुम्ही लेख लिहा, काही लिहा, तुम्ही वाटणार कुठे, ते पोचणार कुठे. तुम्ही फार फार तर काय असं की घरातले एक आजोबा काहीतरी विषय काढायचे आणि त्यांचा नातू त्यांच्याशी भांडायचा, एवढंच काय ते आपलं डिस्कोर्स असायचा. बट नाव दॅट डिस्कोर्स हा चव्हाट्यावर मांडला आहे. त्यामुळे जसं ज्या प्रकारचा
आपण पूर्वी असं ऐकलेलं ना की ते वर्तमानपत्र वाचायला एक कोपऱ्यावर मी असं माझ्या आजोबांकडनं ऐकायचो की तिकडे आमच्या सगळ्या चर्चा व्हायच्या वगैरे. ते असतात ना वाचनालय, बरं वाचनालय, असतात अशी. ते तिथे भांडणं, तिकडे मी ह्याच्याशी भांडून आलो आज, मला तो म्हटला की हा असं असं आजोबा सांगून यायचे. तर ते आपण आता सगळ्यांना उपलब्ध आहे, कोणालाही उपलब्ध आहे. त्यामुळे ते काही दिवस त्याचं हे होणार. त्यातला जो अनफॉर्च्युनेट पार्ट जो काही दिवस झालाय ते म्हणजे हे सगळं थोडंसं ऑर्गनाइज्ड झालंय. म्हणजे इट्स ऑलमोस्ट बिकम लाईक अन ऑर्गनाइज क्राईम. कोणाची तरी परिस्थिती वाईट आहे म्हणून त्यांनी पाकिट मारलं हे वेगळं, पण एक सिस्टीम आहे की ज्याने 10 पाकिट हायर केलेत आणि तो जाऊन ते रोज गोळा करतोय आणि हे, तर ते थोडंसं बदललंय गेलं. त्या टोळी वाला जे प्रकरण आहे ते एवढं काही बरं. वैयक्तिक मत असेल तर 100% त्यांनी करावं, पण हे टोळी युद्ध चालू झाले ती जरा रिस्की आहेत. पण मला म्हणूनच हा पुढचा प्रश्न आहे, कारण मी आता इनफॅक्ट हाच प्रवास करत असताना एक रील पाहिला ज्याच्यामध्ये अनुष्का शर्माने हे सांगितलेलं होतं की विराट कोहलीने एकदा तो मॅच खेळत होता आणि ती मॅच त्याने अशा परिस्थितीत खेळलेली होती की ज्यावेळेला तिचे वडील वारले होते. त्यामुळे तिचं असं म्हणणं होतं की ह्या लोकांना ना आम्ही माहिती नसतो, त्यांना माहिती नसतो की आम्ही म्हणजे या कॅमेऱ्याच्या पलीकडे आम्ही काय असतो, आम्ही कशा थ्रू जात असतो. ते फक्त पाहतात, त्याच्यावरनं शिव्या देतात वगैरे वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा सफर कराव्या लागतात. म्हणजे तू त्या ऑडियन्सना, कुठल्याही त्या ऑडियन्सना काय सांगशील की तुम्हाला जसे आम्ही दिसतोय, आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं सफर होत असतो, किंवा एखादी कुठली पर्टिक्युलर कॉमेंट जी तुला अशी लागली आहे, मे बी नाव नको घेऊ पण ती कॉमेंट सांगू शकशील का जी तुला लागली आणि तुला त्यावेळेला असं वाटलं की डूड तुला माहिती नाही की मी कुठल्या परिस्थितीत हे सगळं केलंय और कसं केलंय, किती स्ट्रगल होता त्यामागे? हो, एक हिणवणं आहे जे खूप कॉमनली होतं की म्हणजे काय म्हणतात की आता तुम्ही म्हणजे एक खूप बऱ्यापैकी हे होतं की असं लोकांचं म्हणणं आहे की आम्ही वेस्टर्नाइज्ड आहोत. ओके की आम्ही पाश्चात्य संस्कृती. असा एक माझा विनोद सुद्धा आहे, कारण विनोदानेच मला उत्तर देता येतं की मला लोक जेव्हा म्हणतात तू पाश्चात्य संस्कृतीच्या नादाला लागल्या, तेव्हा मी म्हणतो नाही, पाश्चात्य संस्कृती माझ्या नादाला लागली त्यामुळेच पॉला इकडे शिफ्ट झाले. हो ना, तेच ना. तर ते लोक एक भयानक ट्रोलिंग आहे. ते लोकांना असं वाटतं की ती कॅनडावरनं येते आणि आपली संस्कृती भ्रष्ट करते. एक मराठी उद्योजक नाही आहे ज्यांनी आम्हाला साथ दिली. एक मराठी उद्योजक नाही आहे ज्यांनी आम्हाला हे मराठीत करायचं होतं तेव्हा त्यांनी पैसे टाकले. एकदम सोर्सला सांगतो मी. नंतर खूप लोक पुढे आली एकदा भाडीपाचं नाव झाल्यावर, पण एक माणूस नव्हता जेव्हा ज्यांनी हा विचार केला असं करूयात तसं करूयात. एक व्यक्ती जर का एक देश सोडून इथे येते, आपल्या भाषेसाठी काहीतरी करते, आपली भाषा शिकते, तेव्हा ते आमच्यासाठी शॉकिंग आहे. अनुषा तमिळ आहे. आम्ही एका एपिसोडमध्ये मी, अनुषा आणि पॉलानी आम्ही एक फूड क्रॉलचा एपिसोड केला होता आणि त्याच्यात तिच्या नावाने शिव्या होत्या की हिला कशाला घेतलंय, तिला धड मराठी बोलता येत नाही, ह्या लुंगीवाल्यांनीच हे सगळं खराब केलंय आणि असं तसं. एकीकडे तिला ट्रोल केलं, पॉलाला ट्रोल केलं, आणि मला असं आलं की कोण सांगा मराठीत तयार होतं, जे कोणी ज्याला आपण मराठी संस्कृती रक्षक म्हणतो, त्यांच्यापैकी कोण तयार होतं मराठीसाठी हे पाऊल उचलायला? ह्या दोघी, एक जण तमिळ असून सुद्धा हे करते, मराठी शोज लिहिते, पांडू, शांतित क्रांती सगळ्यामध्ये ती को रायटर आहे. एक मुलगी तो रिटायर्ड कपलचा पण बरोबर, तर ते त्याची ती शोरनर आहे. हे विचार करणं, हे मराठी संस्कृतीला जाणून घेणं आणि त्याच्यावर काहीतरी मांडणं. आणि दुसरीकडे पॉला सारखी मुलगी, फक्त आमचे कपडे असले असल्याने किंवा आम्ही काय वाईन पित असलो किंवा काही करत असलो तर ह्याचा अर्थ आम्ही हे ग्लोबलाइज्ड जग आहे, हे अख्खं जग आता एक झालं आहे. त्यामुळे सगळ्यांचे सगळे इम्पॅक्ट, तुमच्या हातात जे फोन आहेत ते पाश्चात्य संस्कृतीने दिलेले आहेत, त्याच्यामुळे ज्याच्यावरनं तू ट्रोल करतोयस ते सुद्धा आपलं नाही आहे. ते सुद्धा चायनामधला फोन आहे, त्याच्यानंतर अमेरिकन कंपनी ते सोशल मीडिया बनवलेलं आहे. तर त्यामुळे वेन दे गो आफ्टर दॅट, तर तेव्हा माझा भयंकर असं हे होतं की अरे बापरे. आणि मग पॉला म्हणते की तू सोड, आपण काम करूयात. तर मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं की ह्या दोघींवर जेव्हा अटॅक होतो मराठी नसल्याचं किंवा मराठी चुकल्याचं किंवा ही अशी का बोलतीये, तेव्हा इट्स शॉकिंग. पण हाच ऑडियन्स बद्दल पुढे न्यायचं झालं तर की
कॉन्टेंट क्रिएटर्स जे येतात ते इंस्टाग्राम, यूट्यूब या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर येतात. मराठी लोक त्यालाही चांगला प्रतिसाद देतात, आपल्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. हीच गोष्ट OTT मध्ये का नाही सर्व्हाइव्ह होऊ शकली? म्हणजे ना मराठी OTT प्लॅटफॉर्म्स सर्व्हाइव्ह होत आहेत. मी जेवढं ऐकलेलं आहे तेवढे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत ते मराठी चित्रपट घेण्यासाठी सुद्धा तयार होत नाहीत. त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की कितपत चालतील वगैरे वगैरे, किंवा त्याच्यामध्ये कंडिशन्स असतात की डब्ड आहे का वगैरे, हे सगळे सबटायटल्स बाकीचे पण देण्यात आलेले आहेत का वगैरे वगैरे. तर म्हणजे काय होतंय याच्यामध्ये? ते चुकतायत, जे बनवतायत ते चुकतायत, ऑडियन्स सपोर्ट करत नाहीये, काय? मी नाही ऑडियन्सला ब्लेम करणार अजिबात. मी थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. आणि बंद केलं पाहिजे मराठी लोकांनी हे पब्लिकली जाऊन सांगणं की मराठी प्रेक्षक आमच्याकडे वळतच नाही तर आम्ही कशाला. तर मराठी प्रेक्षक मराठीकडे वळतोय. नाटकं हाऊसफुल जात आहेत. क्रिटिक्स आणि हे लोक ते संबाटा आणि 100 RBH सारखे जे रॅपर्स आहेत, DJs आहेत, त्यांचे शोज फुलच्या फुल जातात. स्टँडअप कॉमेडी मी 7 दिवस 7 टूर केली होती मागच्या वर्षी जगात भारी ह्याचे 7,000 तिकीटं विकली मी. सो त्याचं उत्पन्न कुठल्याही मराठी सिनेमाच्याहून जास्त आहे. त्याच्यानंतर US ला जर का स्टँडअपची टूर नेली 2-2.5 कोटीचा टर्नओव्हर असतो. संगीताचे कार्यक्रम चालतात. महेश काळेसाठी लोक लाईन लावतात. सो मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाकडे वळत नाही आणि मराठी सिनेमाला पूर्ण बदलायची गरज आहे. एक अत्यंत जे विजू मानेनी पण आत्ता मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, घडी बसवण्याचं एक कल्चर आहे. एवढे पैसे टाकायचे, एवढे काढायचे. त्याच्याकडे नाही. परवा श्रीरंग गोडबोलेंनी सांगितलं की आपण इंडस्ट्री म्हणून का म्हणायचं ह्याला. माझं त्याच्यात एक फक्त दुमत आहे. त्याचं म्हणणं की जे काही झालं ते ॲक्सिडेंटली, तर ॲक्सिडेंटली काही खूप कॅल्क्युलेटेड झालं आहे. त्या लोकांनी अनफॉर्च्युनेटली कॅल्क्युलेटेड मूव्स करत नाही राहिले, एवढंच आहे. म्हणजे मला सैराट कॅल्क्युलेटेड मूव्ह वाटते. लोकांना असं वाटतं सैराटचा मटका लागला आणि हे वगैरे. फॅन्ड्रीच्या ताकदीवर सैराट उभा राहिला. फॅन्ड्रीमध्ये काय केलं, योग्य केलं की त्याचा आणखीन मास रीच वाढेल ह्याचा विचार करूनच नागराजने तो बनवला आहे. त्याच्यामुळे ते बिल्ड करणं, माउंट करणं हे सगळं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जशी माझ्या ऑफिसमध्ये जागा रिकामी करतोय तरुण मुलांसाठी, तसं तरुण दिग्दर्शकांसाठी, प्रोड्युसर्ससाठी, खास करून तरुण प्रोड्युसर आणि डिस्ट्रीब्युटरसाठी जरा थोडंसं जागा मोकळी केलं पाहिजे. ह्याचा अर्थ तुम्ही कुठे जायचं नाही आहे, तुम्ही त्यांचे सल्ले ऐका. आज ॲव्हरेज मराठी हिरोचं वय 52 आहे. आणि हा मी नाही सांगत आहे, हा आकडा ॲक्च्युअल ॲनालिटिकल आकडा आहे. ऑनलाईन जाऊन चेक करा आणि हा भरपूर रिपोर्ट्समध्ये लिहून आलेला आहे. ॲक्च्युअली भरत जातो आता थांबायचं नाही मध्ये. अशोक मामा आपल्याला आवडतात, म्हणजे ग्रेटच आहेत ते. सचिन पिळगावकर, स्वप्नील, सुबोध, अंकुश चौधरी, सुबोध, त्याच्यानंतर महेश मांजरेकर, त्याच्यानंतर सचिन खेडेकर. आणि मला तर कोणीच विशितिशीतले नाहीयेत मला प्राऊड वाटतं की आपली इंडस्ट्री अशी आहे की ह्या वयाच्या लोकांना सुद्धा रिस्पेक्ट आहे आणि ह्या वयाच्या लोकांना सुद्धा चांगली कामं मिळतात. पण पॅरलली तरुण मुलं नाही तयार झाली पाहिजेत का? आणि त्यांना बॅक नाही केलं पाहिजे का? त्यांचा एखादा सिनेमा चालला नाही म्हणून त्यांना पुढे काही, ठीक आहे चल आकाश आणि रिंकू आले, त्यांचे पहिले 2 सिनेमे नाही चालले, त्यानंतर गायब. मग त्यांनी जाऊन हिंदीत कामं केली. सेम मराठी सिनेमांसाठी इफ आदित्य सरपोतदार इज डिलिव्हरिंग फास्टर फेणे, त्यांनी जर का फास्टर फेणे डिलिव्हर केला, कुठलाच मराठी माणूस का नाही उभा राहिला की मुंजा तू कर, तुला किती 20 कोटी हवेत मी देतो. त्यांनी दिलाय ना फास्टर फेणे, त्याने हिट दिलाय. तर त्याला मुंजात काय 20-25 कोटीचा सिनेमा मराठीत झाला असता, त्यांनी 100 कोटी कमवले असते, तर काय वाईट होतं. पण आपण त्यांनी मुंजा जेव्हा मराठीत ऐकवतो तो म्हणतो की नाही रे, मराठीत असं नसतं. मराठी काय असतं ना, 5 कोटी टाक, मग त्याच्यामध्ये सबसिडी एवढी निघेल, लंडनला शूट कर, मग असं कर तसं कर आणि एवढे सुटतील. मग त्यामुळे मुळात मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही आहे. आता मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही आहे ह्याचा अर्थ काय, लाँग फॉर्मॅटला पण तेच करणार लोक, असं लोक गृहीत धरतात. OTT वाले म्हणजे मोठे जे प्रस्थापित OTT आहेत ते काय म्हणतात की तुमच्या सिनेमाला जर का टोटल सिनेमा तुमचा 200-300 कोटी कमवतोय वर्षभरात अख्खे सगळे मिळून, तेवढं तर साऊथ आणि हिंदीचा वीकेंड आहे. त्यांची वाईट परिस्थिती असताना, ज्यांची वाईट परिस्थिती आहे त्यांचा जो वीकेंड आहे तो आपली इयरली कमाई आहे. तर त्यामुळे ते आपल्याकडे एकतर इंडस्ट्री म्हणून मानाने बघतच नाही, पहिली गोष्ट. दुसरं, मग जे नवीन OTT मराठीत येऊन गेले, काही लोकांनी, खूप लोकांनी शूट केलं आणि त्यांनी OTT लॉन्चही नाही केला. तर त्याच्यामध्ये
झिरो रिसर्च हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे असेलही रिसर्च, मी असं नाही म्हणत की त्यांना अजिबातच काही समजलं नाही, पण मग चुकीचा रिसर्च होता. कारण काय, ज्या क्षणी भाडीपा चालू होणार होतं त्या क्षणी पहिला थॉट होता लेट्स स्टार्ट अन OTT. पण मग OTTमध्ये काय लागणार असं आम्ही बघितल्यानंतर किमान 500 कोटीची गुंतवणूक, किमान, हां हे मी बेअर मिनिमम म्हणतो आहे. 40 कोटींनी OTT नाही चालू करता येत, 20 कोटी घालून OTT त्यांनी कॉन्टेंट बनवता येतो जो एखाद्या OTTला विकता येतो. पण OTT चालवायचा असेल तर 500-600 कोटीची गुंतवणूक, त्यानंतर तिचं कंबाईंड बिझनेस ऑफ 3 पीपल, एक म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग टीम जे तुमच्यासाठी ऑडियन्स म्हणजे साईनअप्स आणणार, त्याच्यानंतर एक क्रिएटर टीम ज्यांना समजेल की ह्याच्यामध्ये काय चालू आहे ते, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जी मिसिंग लिंक आहे आपल्या मराठी OTTमधली ते म्हणजे टेक टीम. नेटफ्लिक्सवर गेल्यावर माणूसाला माहिती असतं माझा अंगठा कुठं जाणार आहे, त्याला शोधत बसायला नाही लागत की हे आहे की नाही, अरे त्यांनी जाहिरात तर केली आहे, तो क्रॅश नाही होत ॲप. त्याला माहिती आहे की त्याचं स्वप्नच काय 10 मिलियन सबस्क्रायबर्स आहे पहिल्या वर्षी. जर का स्वप्नच 1 लाख सबस्क्रायबर्स करूयात असं असेल तर मग ते नाही आपण त्यासाठी तयार राहणार आहोत. त्यामुळे या दोन्ही लेवलवर एक तर इंडस्ट्रीला काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे, आणि दुसरं एक म्हणजे OTTसाठी जी टेक्नॉलॉजी आणि जी माणसं गरजेची आहेत ती त्याच्यात शिरली पाहिजे, ना की प्रोड्युसर्सनी प्रोड्यूस करावं. अच्छा, पण तू आता जसं म्हणालास तसं म्हणजे सिनेमाच्या बद्दलचा कॉन्टेंट आणि तुम्ही सुद्धा जो कॉन्टेंट जनरेट करता त्याच्यामध्ये खूप रेस्ट्रिक्शन्स, मर्यादा आलेल्या आहेत का? कारण की हिस्टॉरिकल बनवला, इतिहासातला बनवला तर त्याच्यामध्ये आजकाल खूप मतप्रवाह असतात, ज्यातला एक शिकारमध्ये तूही झालेला होतास ते कॅरेक्टरमुळे. सो हिस्टॉरिकल बनवलं की त्याच्यामध्ये पण तुम्हाला अडचणी होतात. आपण फुले चित्रपटाबद्दल सुद्धा ते पाहिलं की त्याच्यामध्ये इतकी कॉन्ट्रोवर्सी झाली की त्याला तो रिस्पॉन्स मिळाला नाही. म्हणजे जो रिस्पॉन्स आपण पाहिला की छावा चित्रपटाला वर्ल्ड वाईड मिळाला, तो त्यात म्हणजे अगदी आपलंच एक हिस्टॉरिकल आणि तितकंच महत्त्वाचं पात्र होते ते म्हणजे फुले दाम्पत्य, त्यांना मात्र तो रिस्पॉन्स मिळू शकला नाही कारण त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आधीपासूनच क्रिएट झाली. सो हिस्टॉरिकल केलं की त्याच्यामध्ये इश्यूज येतात, सोशल इश्यूज केले तरी त्याच्यामध्ये बऱ्याचदा इश्यूज येतात. त्यातला एक सैराट नक्कीच चालला आणि तो अगदी बॉलिवूडने सुद्धा घेतला. पण हे सगळे असे रेस्ट्रिक्शन्स येतात का आणि म्हणून ह्या विषयांकडे पाठ फिरवली जाते का, जे की ॲक्च्युली लोकांसमोर येणं गरजेचं आहे? नाही, मला परत तेच वाटतं की जे प्रोग्रॅमिंगला बसलेले लोक आहेत ना ते ट्रेंड फॉलो करतात, ट्रेंड सेट नाही करत. ओके, देर आर नो ट्रेंड सेटर्स. तर त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे बेरोजगारला 6 मिलियन व्ह्यूज आहेत पहिल्या एपिसोडला आणि सबसिक्वेंट सगळ्या एपिसोडला 3 मिलियन व्ह्यूज आहेत. कुठल्याही मराठी OTTने हा दावा करायचा की मला ह्याच्याहून जास्त व्ह्यूज आहेत तर ते नाही आहेत. पण बेरोजगार कोणी घेत नाही, OTTला घेत नाही, कारण त्यांचे निकष वेगळे आहेत. काय असतात? कारण की हे सेम मी राहुल देशपांडेंचे जी एक मूवी आलेली होती अमलताश, खूप सुंदर मूवी आहे, एकदम सिंपल आहे पण ती नाही घेतली गेली. त्यांचे निकष मागच्या आठवड्याच्या अॅनालिटिक्सवर असतात अनफॉर्च्युनेटली. सो अॅनालिटिक्सकडे बघायची पण एक पद्धत आहे. आम्ही जेव्हा आमचे अॅनालिटिक्स बघतो तेव्हा जर का समजा आई, मी आणि प्रायव्हसी हा एपिसोड चालला आहे आणि त्याला एवढ्या लोकांनी बघितले, हा 6 वर्षापूर्वीचा आकडा आहे, तर मी त्याच्याकडे बघून असं नाही म्हणू शकत की लहान मुलांना आत्ता प्रायव्हसीचा प्रॉब्लेम आहे. कारण आत्ताच्या लहान मुलांना घेतल्यात स्वतंत्र खोल्या, आत्ताच्या लहान मुलांना आहे स्वतंत्र फोन. सो ही लॉजिकच नाही बसत. किंवा दुसरी गोष्ट, आता ॲडोलेसन्स चालला राईट, आणि एक उत्तम उदाहरण आहे की ना ह्याच्यामध्ये हिस्टॉरिकल आहे, ना ह्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आहे, ना काही आहे. हे कशाबद्दल आहे तर एका मुलाच्या मनात आपण डोकावून बघतो. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त नंबर्स ॲडोलेसन्सला आले त्या महिन्यात. 1 शॉट शो, एक्स्ट्रीमली डार्क डिप्रेसिंग शो, आणि तरी ते बघतायत. मग ते का बघतायत? म्हणजे त्याच्यामध्ये तर ना काही थ्रिल आहे तुमचं, ना सेक्स आहे, ना काही आहे, काही नाही आहे. ते एका ठिकाणी राहून सगळं करतोय आपण, तरी बघतोय आपण आणि एंगेज. तर अगेन किक-ॲस रायटिंग, पाथ ब्रेकिंग शो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एंगेजमेंट, म्हणजे ट्रू एंगेजमेंट. कुठल्याही पूर्व निकषांवर नाही, पण त्यांना हे माहिती आहे 100% की पेरेंटिंग इज द बिगेस्ट इश्यू राईट नाव. या सगळ्यामधनं आपल्याला काय कळतं की आपल्या मुलांना ह्या नवीन सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे, लहान मुलांचं बुलिंग शाळेत पूर्वी काय व्हायचं आणि आता काय व्हायचं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा ग्लोबल इश्यू आहे. तर हे त्यांनी त्या ॲनालिटिक्समधनं शिकलेत. हे नाही शिकलेले की अरे मागच्या वेळेस ना तो युफोरिया खूप चांगला चालला, तरुणांवरचा सिनेमा आणि सिरीज, आणि त्याच्यामध्ये भरपूर सेक्स आणि ड्रामा आहे तर आपण ते टाकूयात. तसं नाही आहे. ते त्याच्यातला कोर कॉम्प्लेक्स
काय आहे तर कोर कॉम्प्लेक्स हा आहे की आत्ता कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेलेल्या मुलांना काय भोगावं लागतंय, त्यांना असं वाटतं आपल्या लोकांना की सोपं आयुष्य, तसं नाही. त्यांच्याकडचं बुलिंग एक्स्ट्रीम आहे, ट्रोलिंगवरचंच आहे ना. परत तेच ॲडोलेसन्स इज अबाउट ट्रोलिंग, की किती तुम्ही थराला एखाद्या माणसाला पुश करू शकता ती कधी आत्महत्या करेल किंवा कोणाचा तरी जीव घेईल, हे होऊ शकतं. ह्याच विषयीचं आहे आणि हे कॉमन फेनोमेन. सो कोर व्हॅल्यूज त्याच्या आहेत, त्याच्याकडे लक्ष देण्याच्या वाटचं नाही. आम्ही आमच्या 100 लोकांना दाखवला आणि त्याच्याप्रमाणे ना हे ॲनालिसिस आहे, ते नाही होत वर. आता अमलताश सिनेमा का चालतोय, कारण काय रोमॅन्टिक लव्ह इज कमिंग बॅक, राईट. आपल्याला ह्या अख्ख्या पिढीला सिच्युएशनशिप किंवा यू आर जस्ट म्हणजे काय ही इज माय पर्सन वगैरे असं म्हणतात, म्हणजे काहीच नाही. ओके, ही इज माय पर्सन म्हणजे मला नाही सांगायचं ती व्यक्ती, पण माझ्यासाठी महत्त्वाची. आता जेव्हा आपण एवढ्या फ्रिव्हलस नात्यांवर आलो आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही एक अत्यंत म्हणजे अशी खरी सच्ची की मी तुला शेवटपर्यंत साथ देईनवाली जेव्हा फिल्म, ती आकर्षक वाटणार आहे. कारण काय सगळ्यांच्या मनात तर ते आहे ना की मला असं कोणीतरी मिळावी, तर ते आकर्षक वाटणार हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे टेक्निकली समजून घ्यायला पाहिजे की मला ह्याची गरज आहे आता, माझ्या ऑडियन्सला ह्याची गरज आहे आता. आणि आम्ही सगळे कॉन्टेंट क्रिएटर त्याच्यावरच जगत आहेत. आत्ता अचानक मायक्रो ड्रामाचं एक उदाहरण आलं आहे. सगळे OTT म्हणतात आम्हाला मायक्रो ड्रामा करायचे आहेत. मायक्रो ड्रामा सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सनी जवळपास 3 महिने आधी चालू केलेत. सगळ्यांनी मायक्रो ड्रामा आणून झाले होते, पण हे आत्ता मग ते इट्स कॅचिंग द ट्रेंड्स, नॉट सेटिंग द ट्रेंड्स. तिकडे प्रॉब्लेम आहे. एक अगदी शेवटाला यायचं म्हणजे तू मगाशी जसं म्हणालास की आपले राजकारणी हे राजकारणाच्या पलीकडे खूप वेगळे असतात, तसाच सारंगसाठी कसा आहे? ऍक्च्युली आता जो एक्सपोज झालाय ना, लोकांना सगळ्यात पहिले तू बबू म्हणून दिसला होतास, मग इव्हेंच्युअली भाडीपाचे बाकीचे आले एपिसोड्स त्याच्यातनं तू कळायला लागलास, पण कॅमेराच्या बाहेरचा किंवा पलीकडचा सारंग कसा आहे? सो मी फ्लिप होत राहतो 2 जागांमध्ये आणि त्याच्यामुळे माझ्या अर्ध्या लोकांना वाटतं अरे जेव्हा मी भाडीपात चालू केलं तर हे काय करतोय तू, असं झालं लोकांना. आणि त्याच्या उलट आहे की काही लोकांना मी हाच माहिती होतो, त्यामुळे मी 10 वर्षापूर्वी जे करत होतो ते बघून लोकांना वाटायचं की तू वेडायस का, तुला काही म्हणजे काही ॲडिक्शन वगैरे झालं आहे का. कारण मी तेव्हा अत्यंत डार्क कामं करत होतो, म्हणजे भयंकर. मी पुण्यात आसक्त बरोबर नाटकं करत होतो. मी जे काही लिहिलं होतं ते अतिशय डार्क स्पेसमधलं होतं. ज्या फिल्म्स मला बनवायच्या होत्या, प्रेम नावाची एक फिल्म मला बनवायची होती जी भयंकर डार्क रोमॅन्स फिल्म होती. त्याच्यानंतर सुमित्रा भावेंना असिस्ट करायचो, त्यामुळे अत्यंत धीरगंभीर अशा विषयांवर काही ना काहीतरी करायचो. असं ह्याची 10 वर्ष होती. पण त्याच्या आधीची 10 वर्ष बघितली कॉलेजमधली तर मी कॉलेजमध्ये आउट अँड आउट कॉमेडी नाटकं केलेत. त्याच्या आधीची 10 वर्ष बघितली तर मी शाळेत असताना सगळ्यात युजलेस मुलगा होतो आणि अजिबात माझ्यात हिंमत नव्हती. बॅक बेंचर नाही, माझी हिची पण हिंमत नव्हती की स्टेजवर जाऊन काही बोलावं. त्यामुळे आय फील की मी फ्लक्च्युएट होत राहतो. पण जर का खरं जेन्युअनली मी कसं आहे तर मला अस्थिर आहे भयंकर, आणि त्याच्यामुळेच एवढं बदलत राहतं आयुष्य. म्हणजे मी ॲक्टिंग केली आहे, रायटिंग केलं आहे, डिरेक्शन केलं आहे, मी लाईट्स करायचो नाटकाचे, मला कॅमेरा करायची इच्छा होती, मी स्पोर्ट्स फोटोग्राफी करायचो, मला रेस्टॉरंट पण काढायचं आहे आणि मला कपड्यांचाही ब्रँड काढायचा आहे. तर त्याच्यामुळे मी अस्थिर आहे, स्थायी भाव अस्थिर आहे. आणि मला एक प्रश्न आहे जो मला पर्सनली फार आवडतो आणि मला असं वाटतं की तो विचारलाच पाहिजे, कारण की इन जनरल आत्ता असा खूप ट्रेंड आहे नवीन लोकांमध्ये की सगळे स्टिरियोटाईप्स तोडून टाकायचे, मोडून टाकायचे. असं काही नसतंच, असा एक ॲटिट्यूड असतो. तुला काय वाटतं कुठला स्टिरियोटाईप हा मोडून काढलाच पाहिजे? मराठी माणसांनी पहिला स्टिरियोटाईप मोडून काढला पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. ते म्हणजे आपण मराठी अस्मितेसाठी हे करूयात. मराठी अस्मिता ही आपल्यासाठी असू देत, आपण करूयात की मराठी जगभरापर्यंत पोचवायची. ह्याच्यासाठी मराठी फक्त मराठी माणसांपर्यंत जेवढी संकुचित ठेवू आपण आपला मराठी विचार, तेवढा तो पसरणार नाही. पंजाबी म्युझिक आज किंवा पंजाबी खाणं आज जसं जगभरात पसरलं आहे, तसं मराठी खाणं आणि मराठी ॲक्सेसिबिलिटी दिली पाहिजे लोकांना. त्याला अजिबात बांधून नाही ठेवलं पाहिजे. हा स्टिरियोटाईप मोडला पाहिजे की मराठी माणसं म्हणजे अशी असतात. मराठी माणसं आम्ही मजेने असं म्हणतो, जेव्हापासून भाडीपा चालू झालं आहे ना, तेव्हा जसं आपण क्लोजेटेड गे म्हणतो तसं क्लोजेटेड मराठी माणसं बाहेर यायला लागली आहेत आमच्यासमोर. म्हणजे
आम्ही असं काही काही रेस्टॉरंट्समध्ये जातो किंवा इथे जातो, तिकडचा शेफ येतो किंवा कुठल्या तरी एका पबमधला एखादा बारटेंडर येतो आणि म्हणतो की आधी खूप वेळ इंग्लिशमध्ये आणि ते असे फुल टॅटू बिटू असतात आणि मग एकदम बाहेर येऊन म्हणतो बाय द वे मी सोमवार पेठेतला आहे वगैरे असं. तर मग आपल्याला असं होतं की कांट इमॅजिन. तर ते म्हणते की हेच प्रॉब्लेम आहे की भाडीपा सोडून आम्हाला कोणीच असं वाटत नाही की जे त्यांना, कारण एक मराठीपणा हा असलाच पाहिजे. जर का तुम्ही मराठीसाठी काही करत असाल तर असं काहीतरी अट्टास होऊन बसलाय. जग बदलतंय, आपण कन्व्हिनियन्ससाठी हे कपडे घालतोय. मी लूज शर्ट अशासाठी घालत नाही, ही स्टाईल आहे, पण ह्याच्यात चांगलं पण वाटतंय. हे जर का उद्या अशी स्टाईल आली की एकदम टाईट असे लेटेक्सचे कपडे किंवा काय लेदरचे कपडे आहेत एकदम टाईट सगळ्यांनी घालायचे, ही स्टाईल असेल तर मी नाही ॲक्सेप्ट करणार. त्याच्यातनं दोन्ही झालं पाहिजे. मी जेवढ्या अभिमानाने माझी ती आपली मराठी टोपी घालतो, मी बघितलं असेल बऱ्याच शोजमध्ये माझी ती टोपी असते शूटिंगला, तेवढ्याच अभिमाने हॅट्स पण घालतो. तर थोडंसं तो स्टिरियोटाईप मोडला पाहिजे की मराठी माणसांनी असंच असलं पाहिजे. हा एक मराठी माणसांसाठी. आणि मला असं वाटतं की कलाकारांनी, सगळ्याच कलाकारांनी हा स्टिरियोटाईप मोडला पाहिजे की आपण एखाद्या प्लॅटफॉर्मसाठी जन्माला आलो आहे. आता ते राहणार नाही, कारण प्लॅटफॉर्म्स बदलणार आहेत. ते वायुवेगाने आत्ता जे हे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आपल्याला वाटतं की सगळ्यात महान प्लॅटफॉर्म्स, ते असे चटदिशी निघून जातील आणि नवीन काहीतरी येईल, आपल्याला कळणार पण नाही. त्याच्यामुळे मी नट आहे, मी दिग्दर्शक आहे, मी स्टोरी टेलर आहे, मी वक्ता आहे, हे फक्त ठरवलं पाहिजे की मी ह्याच्यातलं काय करतो. पण मी कुठल्या प्लॅटफॉर्मवर करतो हे महत्त्वाचं नाही. ओके. मला तू मराठीचं फक्त म्हणालास म्हणून तेवढ्यात आठवलं की मी तेही रील्स पाहिलेले होते की जे बहुतेक बेरोजगारमध्येच होते की वेगवेगळ्या प्रदेशातले आपले आलेले आहेत, मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर वगैरे, मुंबई, पुणे, आणि मग ते कसे आपापल्यांमध्येच भांडत बसलेले होते. जॉबचा क्रायटेरिया होता आणि त्याच्यामध्ये एकाचं म्हणणं होतं की मला इथे नकोय, तू म्हणाला की मला हिंजवडी नकोय, आणि या सगळ्यामध्ये त्या परप्रांतीयाला तो जॉब मिळून जातो. तर हे कुठून सुचलं? म्हणजे हे काहीतरी तुला असं दिसलं असेल, कुठेतरी तू हे निरीक्षण केलं असेल आणि त्याच्यातनं तुला ही कॉन्सेप्ट सुचली असेल. खरोखर असं होतं की आपण एकमेकांमध्येच इतके भांडतोय, वाद घालतोय, तू मराठवाड्यातला, मी पश्चिम महाराष्ट्रातला, तुम्ही मुंबईतलेच वगैरे, अशा सगळ्यामध्ये आपण भांडतोय, मग जातीत भांडतोय आणि त्याच्यामध्ये आपलंच नुकसान होतंय का? नाही, ते जोपर्यंत त्या प्रकारची रायव्हलरी ही विनोदापुरती किंवा मजा घेण्यापुरती आहे, म्हणजे काय पुलंनी पण पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर लिहिलंच आहे, किंवा तसंच काय म्हणत आपण दादा मडगईकर म्हणून एक सावंतवाडीतले एक लेखक आहेत, त्यांचंही मी ऐकलं होतं, त्यांची पण चेष्टा होती शहरातल्या लोकांबद्दल. तर ते मजा मस्करी चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे आपण तेवढे आणि आपण आहोत ऑनेस्टली फ्लेक्झिबल. आम्ही बाहेर गेलो परदेशामध्ये, आम्ही आत्ता नॉर्वेमध्ये एका ट्रॉम्झो नावाच्या शहरात होतो, तिथे सुद्धा एक मराठी माणूस होता. त्यामुळे मराठी माणूस कुठेही जाऊन राहू शकतो, हे तर ट्रॉम्झो हे जगातलं असं नॉर्थकडचं ठिकाण आहे की जिकडे नॉर्मल लोकांना, सिव्हिलियन्सला जायला परवानगी, असं शेवटचं टोक. तिथे एक मराठी माणूस आहे जो आम्हाला घ्यायला आला होता एअरपोर्टला. तर आता जर का तेवढा आपली फ्लेक्झिबिलिटी आहे, तर आपल्याच प्रांतामध्ये ती फ्लेक्झिबिलिटी नाही आहे आपल्यात, तर ती आली पाहिजे. आणि दुसरं तू म्हणलीस असं की ते आता भांडत राहतो आणि ते सुचलं कुठून, तर मी पुण्याबाबत म्हणजे असा दोन्ही आहे. म्हणजे मी कट्टर पुणेकर आहे, पण मी खूप क्रिटिसाइज करतो पुण्याला, कारण मला असं वाटतं की जर का पुणेकरांनी पुण्याचा पुन्हा तो जाज्वल्य अभिमान जर का एवढा उराशी बाळगला तर पुण्याचे वाटोळ होणार आहे. आणि ते चालू झालेलं आहे. आमच्या इथे पुण्याच्या बाहेर आउटस्कर्ट्सला काही संस्कृतीच उरली नाही आहे, कुठलीच नाही. आणि ती त्याच्यामुळेच उरली नाही आहे कारण का आतली लोकं घट्ट राहिली आणि त्यांनी ह्याच्या आत कोणाला येऊ दिलं नाही ह्या बबलच्या, आणि बाहेरच्या लोकांना एका आउटर रिंग सर्कल म्हणतो तसं ते ठेवलेलं आहे. आणि ते त्या लोकांना आत काय चालतं माहितीच नाही. ते जे भेसळ व्हायला पाहिजे गोष्टींची आत, म्हणजे त्यांनीच तर सगळं जी अख्खी सृष्टी त्यांनी निर्माण झाली आहे की सगळ्यांची भेसळ झाली. कुठलीही गोष्ट जर का आपापलीच राहिली असती म्हणजे तर मग ते काही होऊच शकलं नसतं. पण कुत्री आपण म्हणूयात, इट्स ऑल मिक्स ब्रीड्स. त्याच्यानंतर आत्ताचे जेनेटिक पूल्स म्हणूयात, सगळे मिक्स ब्रीड्स आहेत. तर तसं संस्कृतीसुद्धा मिक्स झाली पाहिजे. संस्कृती घट्ट धरून त्याचा अभिमान ठेवणं हे एक बाजू झाली, पण त्याच्यावर काही परिणाम होऊन देणे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
म्हणजे परवाच त्या सौरभ त्रिवेदीने एका याच्यामध्ये काहीतरी एक हे केलं होतं. तो म्हणतो, तो काहीतरी अमृता सुभाष काहीतरी एक शब्द वापरला की मैंने वो कैरेक्टर साकारा था. तर तो म्हणला अच्छा साकारना ऐसा शब्द है, तर आमच्या हिंदीत तो शब्द नाही म्हणला. तर ती म्हणली सॉरी मग हिंदीत काय म्हणतात. नाही राहू देत, मी आता घेणार आहे हा शब्द उसना, कारण साकारणे किती चांगला, म्हणजे तो साकारना कितना अच्छा शब्द आहे. तर ते त्यांनी घेऊन टाकलं. तर तसं आपण बाहेरच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, आपल्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत. पॉला आता प्लीजच्या काही प्लीजच म्हणते. ते आय थिंक ते अल्टिमेट मराठीकरण आहे. अल्टिमेट मराठीकरण आहे. दॅन तिला हे म्हणायला लावणं की कृपया हे नको शिकू. त्या प्लीजच मध्ये आलं तिला, तिचं भरपूर मराठी झालं असं. खूप इंटरेस्टिंग हा मुद्दा. आणि म्हणजे सरतेशेवटी आपण महाराष्ट्रीयन म्हणून, आपण मराठी म्हणून जर एक राहिलो तरच असे मराठी ब्रँड्स पुढे जातील. आणि हा ब्रँड मराठीचा उद्देश होता की ब्रँड मराठी म्हटल्यानंतर फक्त मराठी उद्योजक समोर आणायचे आणि त्यांचे टेक ओव्हर्स वगैरे किंवा टर्न ओव्हर्स खरं तर तेवढेच समोर आणायचे नाही आहेत. तर ते कुठले इश्यूज सफर करतायत आणि ते आपल्यामुळेच जर सफर करत असतील, त्या इश्यूजचं कारण जर आपण असू, मराठी ऑडियन्स असेल किंवा ग्राहक वर्ग असेल, तर ते सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजची ही मुलाखत होती जी वेगवेगळ्या विषयांवर झालेली आहे. अगदी भाडीपाच्या संदर्भात सुद्धा झालेली आहे. सोशल इश्यूज असतील, प्रेक्षक असतील आणि अर्थात संस्कृती असेल. तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या, तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तुम्हाला या मुलाखतीतला कुठला भाग आवडला ते सुद्धा तुम्ही मांडू शकता. आणखीन कोणाच्या मुलाखती आम्ही कराव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तेही खाली कॉमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. सारंग, थँक्यू सो मच. खूप धन्यवाद तू मुलाखतीसाठी आज वेळ दिलास त्यासाठी. आणि ब्रँड मराठीच्या आजच्या या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय, पण दर 15 दिवसांनी हे एपिसोड्स आम्ही तुमच्यासमोर आणत राहणार आहोत. त्यामुळे मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी अनुजा, मुंबई तक.